बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. या आयुष्याचा धिक्कार असो. या आयुष्याचा धिक्कार असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर आंबेडकरांचा धिक्कार असो. या आयुष्याचा धिक्कार असो. भ्रष्टाचारी आयुष्याचा धिक्कार असो. धुळे येथे जगन्नाथ नगरमधील मंडाबाई रघुनाथ भाले आणि त्यांचे पुत्र ललित रघुनाथ भाले यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या अमर उपोषणाच्या समर्थनात दिनांक 19 जून 2026 रोजी धुळे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गेट बंद आंदोलन करण्यात आले। दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाले कुटुंबाला न्याय मिळावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, नुकसान भरपाई देण्यात यावी आणि राहत्या त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिका परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। आंदोलन तीव्र होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात तसेच दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल यांना आंदोलनात्मक अटक केली। त्यानंतर त्यांना धुळे शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले व काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली। यावेळी दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपकुमार बागुल, सागर टिवरे, बाबू नागमल, संजय अहिरे व सामाजिक कार्यकर्ता प्रभाताई प्रदेशी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी भाले कुटुंबियांच्या न्यायाच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देत प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली। मंडाबाई रघुनाथ भाले आणि ललित रघुनाथ भाले हे गेल्या अनेक दिवसांपासून अमर उपोषण करत असून त्यांच्या मागण्याकडे प्रशासन दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे या आंदोलनाने शहरात मोठी चर्चा निर्माण झाली असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे। मंडाबाई भाले यांचं आयुक्ताने ठरवलेलं जे काही अतिक्रमण घर होतं ते त्यांनी 14 एप्रिलला त्यांनी नोटीस दिलेली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नोटीस नंतर त्यांनी त्यांचं घर उद्ध्वस्त केलं। 70 ते 80 वर्ष त्या ठिकाणी वास्तव करणारे मंडाबाई भाले हे 80 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव करत आहेत। वास्तव करत असताना त्यांना विश्वासात न घेता त्यांचं घर त्या ठिकाणी नेस्तानाबूत केलं आणि त्यांना बेघर केलेलं आहे। या संदर्भामध्ये मंडाबाई भाले यांनी 13 दिवसापासून आमरण उपोषण केलेलं आहे। त्या आमरण उपोषणामध्ये त्यांची जी काही परिस्थिती आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत गेली आणि त्याच्यानंतर पश्चिम पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी बळजबरी उचलून सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ऍडमिट केलं। त्याच्यानंतर दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीचे शंकर अण्णा यांच्या माध्यमातून हे प्रकरण आम्ही आयुक्तांपर्यंत आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्यापर्यंत ते प्रकरण सांगितलं की यांना त्याच ठिकाणी वास्तव करण्यासाठी जागा देण्यात यावी, जर दिली नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू। तर त्या माध्यमातून काल आम्ही धुळे शहरामध्ये जो काही आयुक्त आलेला आहे हा रोबोट आहे, याचं बॅनर आम्ही काल तयार केलं आणि ते बॅनर देखील महानगरपालिकेच्या समोर लावलेलं होतं, गोपाल टी जवळ लावलेलं होतं। त्या बॅनरला आयुक्त एवढा घाबरला, जर तू इतकाच जर घाबरतो, तुला शासनाचा पगार मिळतो, या ठिकाणी धुळे शहराची जी काही लोक कर भरतात त्या पगारातून त्या पैशातून तुझा पगार होतो, मग तू दुसऱ्याच्या सांगण्यानुसार वागतो का येतं आणि आदेशाचं हा पालन करतो। जसं एखादी कुत्रा आपण पाळतो आणि त्या कुत्र्याला सांगितल्यानंतर तो भुकतो, अशा प्रकारची परिस्थिती ही नितीन कापडणीस आयुक्ताची झालेली आहे। या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या आजीबाईंना ही फक्त दलित समाजाची आहे म्हणून या ठिकाणी तिच्यावर अन्याय झालेला आहे। धुळे शहरामध्ये 108 असे अतिक्रमणधारक लोक राहतात की त्यांनी ती जागा बळकवलेली आहे। या ठिकाणी आयुक्त कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही, कारण की त्याच्याकडनं आयुक्ताला मलिदा भेटलेला आहे असं आमच्या कानावर महानगरपालिकेच्या काही लोकांकडनं मिळालेलं आहे। म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी असं सांगतो की मंडाबाई भाले यांना त्याच ठिकाणी वास्तव्य देण्यात यावं। त्याच्यानंतर ती जी काही जागा आहे त्या ठिकाणी त्यांना 2-3 रूमचं घर बांधून देण्यात यावं। त्यांचा जो काही संसार उद्ध्वस्त केलेला आहे तो उद्ध्वस्त केलेला संसार त्यांना परत त्या ठिकाणी घेऊन द्यावा, महानगरपालिकेच्या खर्चातून ते देण्यात यावं। हे जर केलं नाही तर याच्यानंतरची जी काही पुढची प्रोसेस असेल दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलनाची मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी प्रक्रिया करू। त्यांना एक पत्र पण आम्ही दिलेलं आहे की कलेक्टर मॅडमांना जर 48 तास म्हणा किंवा 3 दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिलेला आहे, 3 दिवसामध्ये जर आम्हाला त्यांच्याकडनं ठोस असा काही पुरावा मिळाला नाही की मंडाबाई भाले यांना आम्ही कशा पद्धतीने तिथे वास्तव करू, जर 3 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी आंदोलन करून आणि आंदोलनाची दिशा आम्ही वेगळ्या पद्धतीने सांगणार आहोत। 80 वर्षाची जी वृद्ध व्यक्ती आहे तिच्या जीवाशी खेळण्याचं काम धुळे महानगरपालिकेने केलेलं आहे। आपल्याला माहिती असेल, विविध मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की शहरातल्या 108 ठिकाणी अनेक ठिकाणी आम्ही मागच्या वेळेसही सांगितलं की धनाढ्य बिल्डर काही आजी माजी महापौर यांचे अतिक्रमण न काढता एक गरीबाच्या घरावर घाला घालणं, फक्त ते जातीचा
बाव करून किंवा त्या बाबासाहेब जातीला बिलॉंग करतात म्हणून त्यांच्या छळण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे, जातीवाद थांबला पाहिजे. आणि हा जो रेबोट बसलेला धुळे शहरात महानगरपालिकेचा अकर्तव्य दक्ष, अकर्तव्यहीन, नीच मानसिकतेचा, म्हणजे त्याला शब्द कमी पडतात असा व्यक्ती जो बसलेला आहे, क्रूर व्यक्ती, क्रूर शासक, हे नष्ट झालं पाहिजे. आणि त्या व्यक्तीला रोडावर आणून कधी यांचं घर आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने नियमानुसार, कारण की त्याच्याकडे यांनी घरपट्टी दिलेली आहे. घरपट्टी एकाकडे देता, दुसरीकडे तुम्ही त्याला नष्ट नाबूद करता. कोर्टात केस चालू असताना तुम्ही मुघलशाही पद्धतीने सर्व तोडलेलं आहे त्याचं घर. ते तसं न केल्यास येत्या 3 दिवसात बागुलदादाने सांगितल्याप्रमाणे त्याला आम्ही निवेदन वगैरे देऊ, आणि नाही केलं तर त्याच्या तोंडाला काळीक फासण्याचं काम आम्ही आमचे शंकर नाना खरात आणि बागुलदादा व सर्व बहुजन आघाडी च्या वतीने आम्ही करण्याचा ठाम केलेला आहे. याची सर्व जबाबदारी या आयुक्ताचीच राहणार आहे, कारण की त्याच्या पापामुळे हे लोक असे कर्म त्यांना भोगावे लागत आहे आणि आता या कर्माचे फळ या आयुक्ताला भोगावे लागतील.